छत्रपती संभाजीनगरमध्ये राऊतांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पंतप्रधानांविरोधात वक्तव्य केल्यानं तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। भाजपा प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी या संदर्भात तक्रार केली आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय अधिक माहिती? लागवीजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगरातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार जी आहे ती देण्यात आलेली आहे। कारण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये काही वक्तव्य केलेली होती, म्हणजे जीवे मारण्याची धमकीचा उल्लेख जो आहे तो तक्रारीमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे। तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अहमदनगरच्या भाषणामध्ये हे उद्गार काढलेले होते। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका आहे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशा प्रकारची विधानं करणाऱ्या संजय राऊत यांना अटक करावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी केलेली आहे आणि त्यांनी पोलिसांमध्ये ही तक्रारही दिलेली आहे। प्रमोद राठोड यांचं मत असं आहे की तुम्ही भरसभेमध्ये अशा जर धमक्या देत असाल तर मग पंतप्रधानांच्या जीवाला धोका असताना अशा व्यक्तीला तुम्ही बाहेर फिरू देऊ नका, त्यांना अटक करा आणि अशी तक्रार जी आहे ती छत्रपती संभाजीनगर पोलिसांमध्ये देण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर आता पुढील हालचाली काय असतील याकडे सर्वांचं लक्ष असतानाच ही तक्रार जी आहे त्यात दाखल झाल्याच्या नंतर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।